नमस्कार शेतकरी बांधवांनो, खानदेश टीव्ही चॅनलमध्ये मी विजय शेखर तुमचं मनापासून स्वागत करतो. तर आजची तारीख आहे 13 जुलै मार्च. तर आज आपण आलेलो आहे भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म, लखमापूर, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक या ठिकाणी आलेलो आहे अभिदादा जाधव यांच्याकडं. तर त्यांनी गुजरातून 8-9 म्हशी आणलेली आहे. नमस्कार अभिदादा. किती म्हशी वगैरे आणलेली आहे आपण? 9 म्हशी आणल्या होत्या. तर पहा मित्रांनो, अभिदादाने 9 म्हशी वगैरे आणलेली आहे. आणि दुधाला कशी चालतील वगैरे आता? 15 प्लस. आणि बोली वगैरे कशी राहणार आहे? समोरची पळून देऊ आपण 2 दिवस असं आहे का? सगळ्या जबाबदार राहतील. जर कोणी लांबचे येणार राहिलं तर रस्ता वगैरे कसा आहे यायला, काय आहे? आपलं म्हणजे सटाणा मालेगाव माहिती असतं तुम्हाला, नाशिक जिल्ह्यात येतं. म्हणजे सटाण्याकडून आले तरी 20 किलोमीटर आहे आपला फार्म, मालेगावकडून आले तरी 20 किलोमीटर होते आपला फार्म. आणि हायवेला टच आहे, तुम्ही बघू शकता. तर पहा मित्रांनो, त्यांनी आज ब्रँड वस्तू आणलेली आहे. तुम्हाला आपण आता व्हिडिओमध्ये पुढे म्हशी वगैरे दाखवणार आहोत. तर नेहमी त्यांच्याकडं आता 15 दिवसाने गाडी येते, रेग्युलर त्यांच्या म्हशी वगैरे चालू झालेले आहे. कोणालाही यायचं असेल मनात काही शंका देऊ नका, बिल रस्ते तुझं आपली टेन्शनच नाही घ्यायचं, एकदम सगळ्या जबाबदार राहतील. पैसे हक्का करून मागून घेऊ, पण वस्तू स्टँडर्ड देऊ सगळ्यात नाही. तर पहा मित्रांनो, तुम्हाला म्हशी खरेदी यायचं असेल तर नक्की येऊ शकतो तुम्ही. आपण तुम्हाला एक म्हशी बाहेर काढून दाखवणार आहोत. ते पहा त्यांचं फार्म वगैरे बघू शकतो, वगैरे नाव वगैरे सगळं लिहिले त्यांनी. तर कोणाला यायचं असेल, मालेगाव सटाणा रोड आहे, या आगरा त्यांचा फार्म वगैरे आहे. तर तुम्ही नक्की या. पूर्ण म्हशीची खरेदी काठीवाडकडचं खरेदी. तर चला मग आपण तुम्हाला एक म्हशी दाखवणार आहोत. सगळ्या लाईन मला लावणार बरं का, गेरदा घेणार चालणार. तर पहा मित्रांनो, म्हशी पहा तुम्ही, एक नंबर क्वालिटी, खतरनाक क्वालिटीच्या म्हशी आणलेली आहे. वस्तू पहा तुम्ही, एक नंबरच्या क्वालिटीच्या म्हशी आणलेल्या आहे अभिदादाने. आणि दाताला फक्त 4 दाती, एक नंबर वस्तू आहे. 4 दात 6 दात अशा पाड्या आणलेले आहे. एकच नंबरची क्वालिटी पहा, 4 दात 6 दात म्हशी. आजच सकाळी गाडी आलेली आहे. हे पहा. नमस्कार अभि दादा. नमस्कार दादा. किती म्हशी आणल्या आपण आज? 10 म्हशी आणली. आणि कुठली खरेदी वगैरे आपल्या म्हशींची? आपली काटेवाड जंगलची. काठियावाड जंगलची खरेदी आपली, बरोबर. तर पहा मित्रांनो, म्हशींची क्वालिटी अशी ना, ती एकच नंबरच्या क्वालिटीची. आता माथा वगैरे पाहतोय म्हशींचा, गिर जाफराबादी जातीच्या अतिशय क्वालिटीच्या म्हशी आणलेल्या त्यांनी. एक नंबर सुपर क्वालिटी, एकदम ब्रँड वस्तू आणलेली आपण. आणण्याला एक वस्तू आहे सगळ्या. बरोबर बरोबर. नजर मारा वस्तूवर. तर पहा मित्रांनो, एकदम ब्रँड वस्तू आणलेली आहे त्यांनी. ही वेलेली का? हा बरोबर. एका टायमाला 10-12 लिटर दूध देईल. एका टायमाला 10 ते 12 लिटर देईल. तर पहा मित्रांनो, म्हैस पहा 8 तुम्ही, लिटर तिला. आता सध्या तिला 8 लिटर चालू आहे, चिकावरती आहे. 10-12 लिटर आरामाने पोहोचेल ती म्हैस. पण तशी एकदम मोठी चाकतीवंत म्हैस, खतरनाक आहे. हो. ही वाली, ही का पण आता चालू ही आता म्हणजे किती दिवस बाकी तरी? तरी घेऊ 2-4 दिवस अजून. तर पहा मित्रांनो, 2-4 दिवसाची कच्ची. पहा म्हैस पहा तुम्ही, का सड वगैरे बघू शकता तुम्ही. त्याच्यावर तुम्हाला एक अंदाज सुद्धा लागून जाईल की म्हशी कशा दुधाला चालतील अशा. हे पहा. वस्तू एक नंबर जातीवंत ब्रँड आहे सगळ्या. एकदम ब्रँड वस्तू आणलेली आहे. चल ठीक आहे, बाहेर आपण बाहेर काढून. तर पहा मित्रांनो, म्हशी पहा तुम्ही, हे पहा जात पहा म्हशींची, एकच नंबर क्वालिटी वस्तू, एक नंबर. हिला 2-1 दिवस बाकी का त्या म्हशीला, कोणाला? ती मधलीला? गेला हां, गेल ना 2-4 दिवस हे गेला. 2-4 दिवस गेले. तर कशा चालतील या म्हशी आपल्या दुधाला? या सगळ्या म्हणजे तरी 15 प्लस होते. 15 प्लस चालणार आहे, बरोबर. ही वस्तू एक नंबर ब्रँड. तर पहा मित्रांनो, ही पहा तुम्ही आता कच्ची अजून तरी 15-20 दिवसाची कच्ची. 15-20 दिवसाची कच्ची. हिला टाईम आहे अजून. हिशोब काढलेली. पहा मित्रांनो, 15-20 दिवसाची टाईम आहे या म्हशीला. हे पहा म्हैस, एक नंबर क्वालिटी, बरोबर. ही वाली, आता सकाळी जमली. ही ताजी जनलेली सकाळमध्ये. तर पहा मित्रांनो, ही घाण फेकते, सकाळमध्ये जनलेली म्हैस. बरोबर.
किती जाप्याची आहे आपल्या म्हशी? दुसऱ्याच फक्त दुसऱ्या जाप्यातले आपण आणलेले. तिसऱ्या तिसऱ्या शिवाय आपण आणतच नाही. बरोबर बरोबर. ताजी जणलेली ही गाभण आहे. ही गाभण आहे. ही 8-10 दिवसाची कच्ची आहे. ही 8-10 दिवसाची कच्ची. तर पहा मित्रांनो 8-10 दिवसाची कच्ची आहे. हिचं पण काच सड पहा तुम्ही. एक पण म्हैस छोटी म्हैस नाही. एकदम टॉप वस्तू आणली होती मी. बरोबर. ही वाली अजून 8-10 दिवस गेली. ही पण 8 ते 10 दिवस घेणार आहे. वस्तू एकदम सगळं ब्रँड आहे. एकदम ब्रँड म्हशी आणलेली आहे तुम्ही. बरोबर. एक पण छोटी म्हैस नाही. पहा मित्रांनो. बरोबर. पायडी. ही पाडी ही 4 दाती नाही. हा 4 पायडी. तर पहा मित्रांनो ही फक्त दाताला 4 दाती आहे. पाडी पहा तुम्ही एकदम जबरदस्त अशी क्वालिटी आहे. अशा क्वालिटीमध्ये आणि ती पण 4 दातमध्ये तुम्हाला म्हैस पाहायला भेटत नाही सहसा बाजारात. ही जनलेली. हा हिला चिकच आहे. तर पहा मित्रांनो ही चिकावरची. चिकावरची बरोबर. तर आपल्याकडच्या म्हणजे सर्व 15-16 प्लस चालणार आहे. एकदम एकदम वस्तू एकदम टॉपचं आहे. वस्तू आहे टेन्शनच घ्यायचं. बरोबर बरोबर 100% ज्या तुम्ही भरोशाने याल ना तो भरोसा तुमचा तुटणार नाही. बरोबर. कोणी बाहेरचं आलं म्हणजे इथं थोडंफार राहायची म्हणा. खायचं खायचं 2 दिवस पिळून देऊ त्यांना मग त्यांना लागेल तो वस्तू भरून देऊ आपण. बरोबर बरोबर. त्या बाबतीत त्याच्यात बी काही तर टेन्शन पहा मित्रांनो तुम्हाला इथं म्हशीचं दूध तुम्ही स्वतःचा त्या हाताने काढा, चेक करा, मग म्हशी खरेदी करा. टोटल 9 म्हशी त्यांच्याकडं आणि 9 म्हशी मोठ्या एकदम जातीवंत त्यांनी टॉप म्हणजे एकदम ब्रँड वस्तू त्यांनी आणलेली आहे. हे पहा इथून सुरुवाती पूर्ण 9 म्हशी. तिकडच्या 3 तर एकदम विषय नाही त्यांचा डायरेक्ट. अशा म्हशी त्यांनी आणलेल्या आहे. जर तुम्हाला खरेदीला यायचं असेल किती लांबून आले तरी तर पूर्ण राहायची खायची पूर्ण सोय होणार आहे. सगळी सोय काही बरोबर. टेन्शन घ्यायचं नाही. आणि व्यापारी सारखं काही नाही आपलं एकदम म्हणजे फॅमिली. आता समजा कोणाला यायचं जमत नसेल इथं, कोणाला ऑनलाईन बुक करायचं असेल तसं पण होईल. बरोबर. तर पहा मित्रांनो जर कोणाला म्हशी खरेदी करायची असल्यास अभिदादाशी नक्की संपर्क करा. टोटल 9 म्हशी. तिकडचे जे 3 म्हशी त्यांचा तर विशेष नाही. आता त्यांनी टोटल 9 म्हशी आणलेले आहे. हे पहा ही एक आहे. तिकडे 4 अजून टोटल. ही एक जनलेली आहे. सॉरी ही गावन आहे. आणि हे पहा ही 15 दिवसाची कच्ची गीर जाफराबादी. इथल्या ज्या म्हशी मित्रांनो म्हणजे ते असं नाही की आज आणलेले त्यांनी. डेली त्यांच्या म्हशी 15-15 महिन्याने त्यांनी गाड्या येत आहेत. हे बघा 3 म्हशी एकदम जबरदस्त अशा क्वालिटीच्या आहे. जर तुम्हाला खरेदी करायची असल्यास तर आपण अभिदादाचा तुम्हाला आपण नंबर दिलेला आहे. हे पहा म्हैस पहा तुम्ही. आता जात पहा तुम्ही म्हशीची एकदम जातीवंत आहे. वेलेली आहे. आता सध्या 8 लिटर कच्चं दूध चालू आहे. 2-1 लिटर आरामाने तिचं दूध वाढणार आहे. तर पहा मित्रांनो एकदम ब्रँड म्हशी आणलेली आहे अभिदादांनी. अभिदादा मी काय म्हणतो